विरोधी पक्षनेते पदावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। सरकार शांत तर विरोधकांची आगपाखड पाहायला मिळाली। महाविकास आघाडीला खुर्चीची चिंता असल्याची टीका सरकारने केली आहे। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेताच नाहीये। विधिमंडळ इतिहासामध्ये प्रथमच विरोधकांवर नामुष्की आहे। विरोधी पक्ष नेते निवडी संदर्भात प्रस्ताव आलाय आणि तो योग्य वेळी निर्णय घेणार अशी माहिती विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिलेली आहे। तसंच विरोधी पक्षनेते पदासंदर्भातली काही प्रथा आहेत आणि ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत ते आता 2025 मध्ये सुरू असणं अभिप्रेत नसल्याचं अजब विधान राम शिंदे यांनी केलेलं आहे। राम शिंदे यांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाचे त्यावेळी जनता दल होतं, मला माहित नाही, भास्कररावजी सांगू शकतील, 14 आमदार होते। त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं। 2085 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरी पण त्यावेळेस विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं। आम्ही कधीही काँग्रेसनी तत्काळ आम्ही सत्ताधारी म्हणून ते संविधानिक पद रिक्त ठेवलं नाही। गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेचा उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असायचा, विधान परिषदेतील उपसभापती देखील विरोधी पक्षाचा असायचा आणि म्हणून आता जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये। विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एक तर विरोधी पक्षनेते पदाला हे सरकार का घाबरते? जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। उपमुख्यमंत्री पद हे सरकारने त्या ठिकाणी क्रिएट केलेलं पद आहे। आता विरोधी पक्षनेता व्हायला पाहिजे तर तेवढे तरी आमदार आणण्याचा प्रयत्न करा ना। तुम्ही केवळ बोलून विरोधी पक्षनेता मिळत नसतं तर त्याच्यासाठी आवश्यक संख्याबळ असायला लागतं। त्याच्यासाठी प्रयत्न करायचा सोडून केवळ टोमणे मारणं आणि तोंडाची हवा घालवणं हेच त्यांच्यासहित विरोधी पक्षाचं काम सुरू आहे।